झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्रात स्वागत। मराठवाड्यामध्ये पावसानं ऊड दिल्यानं शेतकरी चिंतेत आहे। भर पावसाळ्यात अनेक गावांना अजूनही टँकरनं पाणी पुरवठा होतोय। अनेक भागांमध्ये पेरण्या तर झाल्यात, मात्र पावसानं ऊड दिल्यानं बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत। जून महिना संपून जुलै उजाडला। आता तर जुलै महिनाही अर्ध्यावर आलाय, मात्र मराठवाड्यावर वरुण राजा अजूनही प्रसन्न झालेला नाही। पावसाळा सुरू झाल्यापासून मराठवाड्यात केवळ 9 दिवसच पाऊस बरसला, मात्र तोही सरासरीच्या 10 मिलीमीटर। मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 18%च पाऊस बरसलाय। पावसाअभावी बळीराजा चिंतेत आहे। मराठवाड्याच्या औरंगाबाद विभागात 42% पेरण्या झाल्या आहेत, तर लातूर विभागात 66% पेरण्या झाल्या आहेत। मात्र या पिकांचं भवितव्यही पुढे येणाऱ्या पावसावरच अवलंबून आहे। अद्याप पेरणीला म्हणावं तशी गती आली नाही। विशेषतः उस्मानाबाद आणि बीड या 2 जिल्ह्यामध्ये पेरण्या कमी आहेत। या आठवड्यात पाऊस अपेक्षित आहे आणि पेरण्याला वेग येऊन 20 जुलैपर्यंत सर्व पेरण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। पाणी नाही, पाऊस नाही, शेतकरी ठार मुर राहिले। एखादा सावकाराकडे जातात ते बी पैसे देत नाही, बी भरण सगळं वाटोळा झाला सगळा। पावसाअभावी मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही चांगलाच गंभीर झालाय। यंदा पावसाचं आगमन लांबल्यानं मराठवाड्यात अजूनही 564 गावं आणि 367 वाड्यांमध्ये 939 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। भर पावसाळ्यातही मराठवाड्यात टँकर आणि विहिरीवर दर दिवशी जवळपास 29 लाखांचा खर्च सुरू आहे। पियाच्या पाण्याचं एवढं मोठं संकट आलं शेतकऱ्यावर आता की स्वतः म्हणजे माणसानं प्यायला जनावराला प्यायला नाही तर नाही, आता माणसाला पण प्यायला पाणी नाही। सरकार जे आहे ते टँकरनी पाणी पुरवठा करत आहे दुष्काळग्रस्त भागामध्ये, परंतु ही कायमस्वरूपी योजना नाहीये। पावसाची सरासरी, धरणांची पातळी आणि पेरण्यांची संख्या पाहता मराठवाडा एका मोठ्या दुष्काळाकडे वाटचाल करतोय अशीच चिन्ह दिसतायत। त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे डोळे सध्या आभाळाकडेच लागले आहेत। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।